छान छान बटू पंक्तीला बसले. रुखवत सिरीजमध्ये आज आपण बघूया हे पंक्तीतले ताट कसे बनवले. केळीच्या पानावर वरण भात, बर्फी, जिलेबी आणि श्रीखंड. हिरव्या डुप्लेक्स पेपरवर पानांचा आकार कट करून घेतला. भात बनवण्यासाठी स्पंजचे तुकडे करून त्याला पांढरा ॲक्रेलिक कलर दिला. थोड्या वेगवेगळ्या आकारात कट करून घेतले. केशरी रंगाचा चिरमुरे कागद चुरगळून घेऊन त्याचा दोरीसारखा एक भाग बनवून त्याला गुंडाळून जिलेबीचा आकार दिला आणि फेविकॉलच्या साहाय्यानं ताटावर चिकटवून घेतले. असाच हा एका प्रकारचा स्पंज कुठल्या तरी पार्सल सोबत घरी आला होता. त्याला बर्फीसारखे असे आकार देऊन कट करून पिस्ता बर्फी म्हणून वापर केला. त्याच्याऐवजी पुठ्ठ्यावर पुठ्ठा चिकटवून सुद्धा तुम्ही अशा प्रकारची बर्फी बनवू शकता. औषधाच्या गोळ्यांच्या रॅपर्सचा वापर करून कट करून त्या वाट्या म्हणून वापरल्या आणि प्रत्येक वाटीत अबोली कलरचा क्रेयॉन वितळवून थोडासा थंड झाल्यावर ॲड केला. तुमच्याकडे अजून काही छान छान आयडियाज असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. चला आता भात वाढण्याची तयारी करूया. याआधी सांगितल्याप्रमाणे भात आला म्हणजे वरण आलंच, तर त्यासाठी पिवळ्या रंगाने त्याच्यावर वरणाचा इफेक्ट देऊया. स्केचपेनच्या साहाय्यानं पानांवरती छोट्या छोट्या रेषा ड्रॉ केल्या. पुठ्ठ्याचा बेस घेऊन त्यावरती सुंदर रंगीत कागद चिकटवला आणि त्यावर ही पानं छान अरेंज केली. दिसतायत ना सुंदर? मला खात्री आहे सुंदर सजवलेलं ताट बघून सगळे बटू खुश झाले असणार आणि रुखवतातलं हे मातृभोजन अगदी यथेच्छ पार पडलं असणार. अशाच छान छान व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला विसरू नका.